नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत. मित्रांनो, ज्या पद्धतीने आपण आधार कार्ड किंवा पॅन कार्ड हे आपला OTP टाकून डाउनलोड करू शकतो, त्याच पद्धतीने आता आपण आपलं हे मतदान कार्ड सुद्धा अगदी घर बसल्या 2 मिनिटांमध्येच डाउनलोड करू शकणार आहोत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत, आपला मोबाईल नंबर मतदान कार्डला कशा पद्धतीने लिंक करायचा. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण या चॅनलवर घेऊन येत असतो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपल्याला सर्वप्रथम गुगलवर सर्च करायचं आहे voter.eci.government.in. बघा या पद्धतीने दिसते. अशा पद्धतीने या ठिकाणी सर्च केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचा इंटरफेस येतो. पहिली वेबसाईट या ठिकाणी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची ओपन होते. त्यानंतर तिथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर फॉर्म्स ओपन होतात, जसे की फॉर्म नंबर 6, 7, 8. तर आपण या ठिकाणी आज फॉर्म नंबर 8 पाहणार. सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी एक अकाउंट बनवावं लागेल, जिथे की साइनअप आपल्याला करावं लागेल आपला नाव आणि फोन नंबर टाईप करून. तर या ठिकाणी मी माझं अकाउंट अगोदरच बनवून घेतलेलं आहे, त्यामुळं मी या ठिकाणी डायरेक्ट लॉग इन करतो. तर लॉग इन करण्यासाठी आपल्याला बघा या ठिकाणी फोन नंबर किंवा ईमेल ID टाकून सुद्धा लॉग इन करू शकतो. त्यानंतर खाली आपल्याला पासवर्ड एंटर करावा लागेल, जो की आपण साइनअप करताना बनवत असतो. आणि त्यानंतर आपल्याला कॅप्चा कोड टाकावा लागेल आणि सेंड OTP करावा लागेल. या ठिकाणी मी माझा पासवर्ड आणि मोबाईल नंबर फिल केलेला आहे. त्यानंतर एक OTP आपल्याला फोनवर येईल. तो OTP या ठिकाणी 6 अंकी भरून घ्यायचा आहे. OTP भरून घेतल्यानंतर व्हेरीफाय अँड लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर बघा आपल्यासमोर अशा पद्धतीचा इंटरफेस येतो. तर बघा आपण परत त्या पेजवर रिडायरेक्ट झालो आहोत. तर आपल्याला या बरेचसे फॉर्म दिसतात बघा. न्यू रजिस्ट्रेशन आहे, त्यानंतर फॉर्म नंबर 6 आहे, वगैरे वगैरे भरपूर फॉर्म्स आपल्याला या ठिकाणी दिसतात बघा. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. तर आपण आज फॉर्म नंबर 8 विषयी माहिती पाहणार आहोत, जो की आपला फोन नंबर या ठिकाणी आपल्याला आपल्या वोटर कार्डला लिंक करायचा आहे. तर बघा या ठिकाणी मी फॉर्म नंबर 8ला क्लिक करतो. फॉर्म नंबर 8ला क्लिक केल्यानंतर फॉर्म नंबर 8 ओपन होतो बघा. अशा पद्धतीने या ठिकाणी दिसतो. तर सुरुवातीला आपण फॉर्म फॉर्म नंबर 8 ओपन झाल्यानंतर बघा सेल्फ आपण करतोय की आपल्या फॅमिलीचं या ठिकाणी मोबाईल नंबर लिंक करतोय ते या ठिकाणी करायचं. तर मी या ठिकाणी सेल्फ माझा मोबाईल नंबर लिंक करतोय. त्यानंतर अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी ओपन होते बघा. खाली थोडं केलं की ओके करावं लागते. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी 2 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. 2 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर परत आपल्याला या ठिकाणी ओके करायचं आहे. इथे ओके केल्यानंतर आपण समोरच्या पेजवर येतो. या ठिकाणी आपलं नाव वगैरे, वोटर ID कार्ड नंबर वगैरे दिसतो. तर आपण पहिलं पेज हे नेक्स्ट करायचं. त्यानंतर मोबाईल नंबर आहे बघा, सेल्फ करायचं आहे की फॅमिलीचा करायचा आहे. तर आपण या ठिकाणी सेल्फ करू आणि सेल्फ केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. तर मी माझा या ठिकाणी मोबाईल नंबर एंटर करून घेतो. बघा या ठिकाणी मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर मी माझा मोबाईल नंबर या ठिकाणी एंटर केला. त्यानंतर खाली आपला ईमेल ID बघा. ईमेल ID त्याच पद्धतीने आपण सेल्फ आहोत की फॅमिलीमधला एंटर करत आहोत ते सिलेक्ट करायचं आहे. तर या ठिकाणी मी माझा ईमेल ID सिलेक्ट करून घेतो आणि सिलेक्ट केल्यानंतर टाईप केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट या बटनला क्लिक करायचं आहे. आणि नेक्स्ट केल्यानंतर बघा आपण आता आपलं कुठलं काम या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. मोबाईल नंबर एंटर करायचं किंवा अजून काही करेक्शन असेल तर ते करायचं. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर कशा पद्धतीने आपला या वोटर कार्डला लिंक करायचा आहे हेच पाहणार आहोत. तर त्या ठिकाणी त्या बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे आपल्याला. तर मी या ठिकाणी मोबाईल नंबरच्या समोर बॉक्समध्ये क्लिक करतो आणि परत आपल्याला या ठिकाणी आपला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. मी माझा मोबाईल नंबर या ठिकाणी एंटर करून घेतो. त्यानंतर नेक्स्ट बटनला क्लिक करायचं आहे. नेक्स्टला केल्यानंतर बघा या ठिकाणी आपलं प्लेस आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. आपण जिथे राहतो ते प्लेस म्हणजे जागा आपल्याला ती टाकायची. त्यानंतर ती एंटर करून घेतल्यानंतर
नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर बघा खाली आपल्याला एक कॅप्चा दिसेल. तो कॅप्चा आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे. मी या ठिकाणी तो कॅप्चा एंटर करून घेतो. एंटर करून घेतल्यानंतर बघा सेंड ओ-टी-पी या बटनला क्लिक करायचं आहे आणि ओ-टी-पी सेंड केल्यानंतर आपल्या फोनवर एक ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि एंटर केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने एक फॉर्म ओपन होईल, जो की आपण आत्ता फिल केलेला आहे. मोबाईल नंबर लिंक करण्याविषयीचा. तो फॉर्म आपण व्यवस्थित पाहून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी मी फॉर्म सर्व पाहून घेतोय. बघा आणि या ठिकाणी आता आपल्याला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर बघा आपला आता मोबाईल नंबर सक्सेसफुली या लिंक झालेला आहे. एक आयडी आपल्याला जनरेट होईल. तो आयडी आपण या ठिकाणी त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.